बातमी लाडकी बहीण संदर्भातली आचारसंहितेच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42 लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। आत्ता जो लाभ सुरू आहे हा साधारणपणे पहिल्या 2 महिन्यामध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे, बँक सोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटिनी राहिलेल्या महिलांसहित ज्या 1,60,00,000 महिला आहेत ज्यांना पहिल्या 2 महिन्याचे लाभ गेलेले आहेत त्या महिन्याचा हप्ता आपण देत आहोत। त्याच्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत। आत्ता आमच्याकडे 2,45,00,000 पेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत, पण लाभ देत असताना आपण 2 कोटी का 2,10,00,000 महिलांना देतोय। म्हणजे जवळपास दरवेळेला 20-25 लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे हे आम्ही त्या ठिकाणी मागे ठेवत आहोत। अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोग सुद्धा केला जात आहे, पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे, जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारने जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे। ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंददायी आहेत। आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो। आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या महिलांना लाभ वितरित होत आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचं सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत। आणि कुठे ना कुठेतरी विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे। बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फायनली त्यांचा जो हप्ता आहे तो वितरणाला सुरुवात झाली आहे। त्याची जी माहिती तरी तत्कालीन व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। बऱ्याचशा बहिणींचा प्रश्न होता की अजूनपर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये। तर राज्यामध्ये आचारसंहिता सुरू होती त्यामुळे आणि निवडणुकीची तारीख आहे म्हणजे उद्या 20 तारीख असल्याने जे निवडणूक आहे ते उद्या शेवटचा दिवस असणार आहे। त्यानंतर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी जो GR आहे तो प्रस्तावित करण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती आतापासूनच सुरुवात केलेली आहे। कारण आपण बघू शकतो की उद्याचा जो शनिवार आहे आणि परवा रविवार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आगाऊ जाताना जे हप्ते आहेत 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता आहे तो वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे।